माझ्यात आध्यात्मिक परिवर्तन होऊ शकेल का? म्हणजे मी हं. मी बरा व्यक्ती आहे, पण मी चांगला व्यक्ती होऊ शकेन का? हां, म्हणजे बघा बरे चांगले सगळेच असतात. पण एक नेहमीच ना आपल्याला अजून काहीतरी चांगलं व्हायचंय आणि आतमध्ये स्वतःला म्हणजे असं नाही की त्याच्यापेक्षा मी जास्त सुंदर दिसू म्हणजे त्याचे बेटर आय शुड लुक लाइक और म्हणजे किंवा कपडे हं. आपण वस्त्र चांगले कपडे घेतले आपण आणि असं की त्याच्यापेक्षा चांगले कपडे मी आणले आणि आता मी चांगला दिसतोय हं. किंवा त्याच्यापेक्षा मी चांगली म्हणजे चांगले विचार कुठून तरी मी जमा करतो, वाचतो आणि तेच मी लोकांना सांगतो. त्याच्यापेक्षा मी चांगलं दिसून येतोय किंवा म्हणजे अशा स्तरावरती तुम्ही दुसऱ्याला पाहून एक कॉम्पिटिशन प्रमाणे, स्पर्धाप्रमाणे तुम्ही इम्प्रूव्ह करायला जरी गेलात, मग कुठेतरी थांबतो आपण तिथे. हे कसं आहे, की आपण स्वतःच ठरवायचं, की मला काय करायचंय? की माझ्या आतमध्ये जे आहे, ते मला शोधायचं आहे. जे शरीर मनाच्या पलीकडे आहे. मग जेव्हा तुम्ही तिकडे जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ऑटोमॅटिकच ही ग्रोथ होते. एक बदल तुम्हाला दिसून येतो. तो सुरुवात करायची असेल, तर तुम्हाला पहिल्यांदा एक त्याची तयारी करावी लागते. तर तयारी म्हणजे कशी, की म्हणजे सकाळी तुम्ही म्हणजे लवकर उठणे 4 वाजता, 5 वाजता आणि त्याच्यानंतर 2 तास तुम्ही ध्यान करणे. ते झाल्यानंतर मग लिखाण करणे. ते झाल्यानंतर मग योगाभ्यास करणे 10-11 वाजेपर्यंत, 12 पर्यंत. तर तुम्ही अशाप्रमाणे आपलं दिवसभर तुम्ही जर असं एक शेड्यूल बनवलं, मला तुम्ही चेहऱ्यावरती थोडंसं असं वाटतंय, की तुम्ही थोडे हे अस्थिर झाला, कन्फ्यूज झाला ना? नाही, मी म्हटलं की एकदम सगळं अनुशासन आणणं, थोडंसं शिस्त आणणं, की सकाळी 4 वाजता जर झोपतच असेल 2 वाजता, तर सकाळी 4 वाजता उठणार कसं? बरोबर. मग मग माणूस सगळाच गडबडून जातो. अगदी. मग तेच चेहऱ्यावरती दिसून येतं ना, की अरे मी हेच करायचंय का मला? पण ॲक्चुअली उत्तर हे नाहीये. है ना? हे 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 एकदम नॉर्मल आपला कुठला व्यक्ती असतो ना, त्यांचं हेच एक रिएक्शन येतं, की मला 4-5 वाजता उठावं लागेल, म्हणजे माझ्यासाठी हा मार्ग माझ्यासाठी माझ्यासाठी नाही. नाही. तर इथे ना तसं काहीच करायचं नाही तुम्हाला. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे ठरवायचं की मला माझ्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तन यावा, त्याचा मी अनुभव करावा, ह्याच्यासाठी तुम्हाला संमती द्यायची आहे. हो म्हणायचंय. इतकंच पहिली स्टेप अशी आहे. ते तुम्ही कुणालाही द्या. तुमच्या ईश्वराच्या कुठलाही आराध्य दैवत ज्यांचं जे रूप असेल, त्यांच्याशी बोला किंवा आउट देअर म्हणजे एक ब्रह्मांड आहे आसपास. तुम्ही फक्त एक आवाज द्या, की "तू कुठे असशील तर मला मदत कर." किंवा आतमध्ये स्वतःच्या हृदयाला सांगा, की "मी तयार आहे आध्यात्मिक परिवर्तन याचा अनुभव करण्यासाठी." तर पहिली स्टेप असते संमती. कॉन्सेंट, की मला करायचं मला अनुभव करायचा ब्रह्मांडात कुठे नाही हा शब्द नाहीये. तुम्ही जे बोलाल, तेच तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. मग जेव्हा तुम्ही बोलता, की मला आध्यात्मिक परिवर्तनाचा अनुभव करायचा आहे, मग ऑटोमॅटिक आपोआप ती क्रिया सुरू होते तुमच्याबरोबर. फर्स्ट स्टेपच्या सेकंड स्टेप, थर्ड स्टेप आपोआप सुरू होते. मग त्याच्याच लगोलग तुम्ही स्वतःचा संबंध स्वतःच्या हृदयाबरोबर करण्याचं एक एक सुरुवात करता. की माझ्या आतमध्ये जे सत्य आहे, त्याच्याशी मला एक संबंध बनवायचा आहे. संत तुकाराम किंवा संत ज्ञानेश्वर या सगळ्यांची जी वाटचाल हळू-हळू सुरू झाली ना, सुरुवातीला त्यांना साथ मिळाली. मग ते स्वतःच ते सत्य बनले. मग तसंच तुमची वाटचाल सुरू करताना तुम्हाला एक संबंध ठेवायचा असतो. ज्या पण रूपात तुम्ही ईश्वराला पाहता किंवा ज्यांच्यावर तुम्हाला अगाढ विश्वास आहे, जसं तुम्ही संबंध ठेवणार, तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या सत्याचा अनुभव करता. म्हणून सुरुवात एक संमती द्या आणि एक संबंध ठेवा ईश्वराबरोबर किंवा कुठल्याही रूपात तुम्ही जसं त्यांना पाहता आणि ऑटोमॅटिकली ही क्रिया सुरू होते आणि तुम्ही रोज त्याचा अनुभव करत जातात. रोज. हे निरंतर चालणारा प्रवाह आहे आणि तुम्ही सत्य बनता. यू बिकम व्हॉट यू आर. म्हणजे घाई करू नये, की मी आता 8-10 तास बसतो, एकदम ध्यान लावून म्हणजे माझ्यात लवकर घडेल, अशी घाई करू नये. ही जी आध्यात्मिक अवस्था आहे ना, तुम्ही जितकं म्हणजे फास्ट पळण्याचा प्रयत्न कराल, तितके तुम्ही दूर जाल. ही याची दिशा उलटी आहे असं झालं. तुम्हाला त्याच्या गतीप्रमाणेच चालावं लागणार आहे. मग जसं तुम्ही ट्रेनमध्ये बसला, ट्रेनच्या आतमध्ये आहात तुम्ही बसलायत आणि तुम्हाला लवकर पोहोचायचं आहे त्या ठिकाणी जिकडे जायचं आहे. मग तुम्ही ट्रेनच्या आतमध्येच पळाल तर काय होणार आहे? स्पीड वाढणार आहे का ट्रेनचा?
नाही वाढणार. जास्तीत जास्त तुम्ही पडाल, तुम्हाला लागेल, तुम्ही दमाल, पण स्पीड मध्ये फरक नाही होत आहे. त्याची गती तीच राहणार आहे. मध्ये ह्या आध्यात्मिक मार्गात सुद्धा तसंच आहे. हम्म. तुमच्यामुळे त्याचा स्पीड वाढणार नाहीये. तुम्ही फक्त त्या ट्रेनमध्ये चढा आणि बसा. बरोबर ती जर्नी ऑटोमॅटिक तुम्हाला तिकडे घेऊन जाणारच आहे.